काल माझा आमच्याकडे नाशिकला कार्यक्रम होता नेहरू जयंतीचा. एक गोष्टीचं मला खूप वाईट वाटलं. काल नाशिकमध्ये काल नेहरू जयंती झाली. राजू परुळेकर आणि मी आमच्या दोघांचं तिथं भाषण होतं आणि सभागृहात साधारण 1300-1400 जण होते. आमच्या नाशिक काँग्रेसचा एकही नव्हता. अख्ख्या 1300 मध्ये 22 संघटनांनी आयोजित केलेला कार्यक्रम होता. एकही नव्हता. पण तरीही मला ही खात्री आहे की म्हणजे सगळेच जण आपण म्हणतो आणि मानतो की काँग्रेस काही फक्त पदांमध्ये आणि पदाधिकाऱ्यांमध्ये नाही, किंबहुना माझं उलट म्हणणं आहे की काँग्रेस खरी लोकांमध्येच आहे. हे काल जे काही तो अमानवी माणूस बोलला ना, काँग्रेस खतम हो गई, त्याला आपण हे ठणकावून सांगायला पाहिजे की लॉर्ड कर्झन भारतामध्ये आला त्यावेळेला इंग्लंडहून शपथ घेऊन आला होता की काँग्रेसची कबर खणेन. मी स्वतः 2018 साली लंडनला गेलो होतो आणि लॉर्ड कर्झनची कबर शोधली, सापडली नाही. काँग्रेसची कबर खणायला जो येतो त्याची कबर सुद्धा सापडलेली नाही. आणि हे सांगतं अमानवी, सांगतो आपल्याला नॉन बायोलॉजिकल, की काँग्रेस खतम हो गई. ही निवडणूक संपली. आम्ही त्या कार्यक्रमाला काल चाललो होतो, राजू आणि मी, आणि एक आलं येडं भक्त संप्रदायातलं. मला म्हणे काय निरंजन हरले ना? म्हटलं नाही. तर म्हणे म्हणजे? म्हटलं निरंजन मरत नाही तोपर्यंत हरत नाही. आणि प्रत्येक येणारी निवडणूक मरेन नाही तर हरेन याच जिद्दीने जर आपण लढलो, जे महात्मा गांधींनी मुंबईतच सांगितलं होतं 9 ऑगस्ट 1942ला, करो या मरो. आणि आत्ता जी भारतावरती वेळ आलेली आहे ती अक्षरशः अशीच वेळ आलेली आहे, करो या मरो. ही ज्या पद्धतीने निवडणूक आयोग सामील झालेला आहे. कालच्या त्या कार्यक्रमामध्ये मी आता जे पुस्तक लिहितोय त्या पुस्तकाचं टायटल काल मला राजूनी सुचवलं, ऑन द बिट्स ऑफ ड्रम. भारताची पहिली मतदार यादी यावेळेला तयार झाली. म्हणजे 15 ऑगस्ट 47ला स्वातंत्र्य मिळालं. 27 ऑगस्ट 47ला पंडित नेहरूंनी राजेंद्र प्रसादांना पत्र लिहिलं आणि त्यांना सांगितलं की भारताच्या पहिल्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी पहिली मतदार यादी तयार करायची आहे, जी 21 वर्षाचा प्रौढ आणि 180 दिवसाचं डोमिसाईल या 2 निकषांवर करायची. आता हा कॉन्टेक्स्ट महत्वाचा याच्यासाठी ठरतो की याच्या आधीची निवडणूक 1937 साली जी झाली होती, प्रांतिक निवडणुका, या 1935च्या गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऍक्ट प्रमाणे झाल्या होत्या. आणि त्या मतदार याद्या क्वालिफाईड फ्रँचाईज होत्या. म्हणजे मतदार कोण असेल याचे निकष होते. जो पदवीधर आहे, जो इन्कम टॅक्स पेयर आहे, जो प्रॉपर्टी ओनर आहे असा पुरुष, आणि याच 3 कॅटेगरीमधल्या पुरुषांची आई, पत्नी किंवा मुलगी. आणि पती हयात आहे तोपर्यंतच ती महिला मतदार. पती मेल्यानंतर तिचा मतदानाचा हक्क जाणार. आणि ब्रिटिश इंडियाची, भारत, पाकिस्तान, बांगलादेश या 3 देशांची मिळून मतदार यादी बनली होती 2,80,00,000ची. 2,80,00,000. आणि 47ला पंडित नेहरू असं सांगतात, प्रौढ मतदान होणार. 21 वर्षाचा प्रत्येक प्रौढ हा मतदार असेल. कोणालाच अंदाज नव्हता. पण यांनी रावांची नेमणूक केली. आणि मी ती इलेक्शन कमिशनच्या 1600 आर्काइव्हल फाईल्स आहेत, त्या मी कोविडच्या आधी नुसत्या विकत आणल्या होत्या आणि ते वाचत होतो. त्या कोविडच्या काळात ते वाचत असताना 1000 वेळेला डोळ्यात पाणी आलं असेल, 1000 वेळेला अंगावर काटा आला असेल की काय या देशाचं नेतृत्व होतं. आणि हे आज सांगणं गरजेचं आहे. याचं कारण सुद्धा असं की रावांची ज्या वेळेला नेमणूक केली तर नेहरूंनी पत्र त्यांना दिलं की देशाची उभारणी इन्स्टिट्यूशनली आणि कॉन्स्टिट्युशनली करायची आहे. इन्स्टिट्यूशन अस्तित्वात नाही म्हणून तात्पुरती तुमची नेमणूक सेक्रेटरी इलेक्शन्स म्हणून करतोय, कारण इलेक्शन कमिशन नव्हतं बनलेलं. आणि मग देशभरातल्या प्रशासनाला पत्र पाठवा आणि संभाव्य अडचणी काय येतील हे विचारून घ्या. आणि देशभरातलं प्रशासन म्हणजे एकही संस्थान विलीन झालेलं नव्हतं, पण प्रशासकीय व्यवस्था इंग्रजांनी तयार केलेली होती. आणि मग पत्र पाठवली गेली. त्याला राजेंद्र प्रसादांनी विचारलं की असं का करताय? तेव्हा त्यांनी सांगितलं की कालपर्यंत अडथळे निर्माण करणारी नोकरशाही ही आज अचानक सहकार्य करेल अशा भ्रमात राहायचं नाही. कालपर्यंत ऑब्स्ट्रक्शनिस्ट होती, आज अचानक कॉपरेटिव्ह झाली असं समजू नका. ऐनवेळी एखादी गोष्ट लाल फितीत अडकू नये म्हणून संभाव्य अडचणी काय येतील हे आधीच आपल्याला कळलं पाहिजे.
मुंबई प्रांत होता आणि मुंबई प्रांताच्या रिफॉर्म कमिशनरनी नेहरूंना पत्र पाठवलं की 21 वर्षाचं वय कसं निश्चित करायचं, कारण 91% जनता ही निरक्षर होती, साक्षरांकडेही जन्माचे दाखले नव्हते. त्याच्यानंतर त्यांनी विचारलं ट्रान्सजेंडर्सचं काय करायचं, आणि तिसरा प्रश्न विचारला मुंबईतल्या पेव्हमेंट ड्वेलर्सचं काय करायचं. त्याच्यावरती नेहरूंनी त्याला पत्र पाठवलं, उत्तर दिलं, आणि उत्तर देताना सांगितलं की आपला निकष, आवर क्रायटेरिया इज नॉट जेंडर स्पेसिफिक. ऑफकोर्स ट्रान्सजेंडर्स आर व्होटर्स ऑफ इंडिया. हे या देशाचं नेतृत्व ऑक्टोबर 47 मध्ये सांगत होतं की ट्रान्सजेंडर्स आर व्होटर्स ऑफ दिस इंडिया. त्याच्यानंतर त्यांनी 21 वर्षाच्या निमित्ताने सार्वत्रिक देशभर आदेश काढला की गावागावात वस्ती वस्तीमध्ये दवंड्या पिटवा, आणि ते वाक्य असं होय की ऑन द बिट्स ऑफ ड्रम, म्हणून राजूनी मला ते टायटल सुचवलंय पुस्तकासाठी, की ऑन द बिट्स ऑफ ड्रम अनाउन्समेंट करा की मतदार यादी या निकषांवर बनवायची आहे, तुमचं वय निश्चित कसं करायचं हे तुम्ही आम्हाला सांगा. पुन्हा राजेंद्र प्रसादांनी विचारलं की हे करता येईल का, तेव्हा नेहरू म्हणाले की हे करावं लागेल, कारण या देशातल्या लोकांनी लोकशाही नावाचा शब्द फक्त ऐकलाय, ती कशी असते हे त्यांना अजून माहीत नाही. आणि जेव्हा आपल्या प्रशासनाचा माणूस या देशातल्या गोरगरीब दरिद्री निरक्षर मागास माणसाच्या झोपड्याच्या दारात जाईल आणि त्याला विचारेल की तुझं वय किती म्हणजे कसं ठरवायचं हे तू आम्हाला सांग, त्यावेळेला नेहरूंचं वाक्य आहे, त्यावेळेला त्यांनी म्हटलं की द डेमोक्रेसी विल फाइंड इट्स रूट्स. लोकशाहीची मुळं त्या झोपड्याच्या दारात जन्माला येतील, आणि ज्या झोपडीच्या दारात लोकशाहीची मुळं जन्माला येतील त्यांच्या मनात आकांक्षा येतील की अरे लोकशाही अशी असते ज्यात मी सरकारला सांगतो त्याप्रमाणे सरकार वागतं, आणि मग त्या झोपडीच्या दारात ती मुळं जन्माला येतील, तीच लोक या देशाची लोकशाही टिकवतील. हा इतका प्रॉफेटिक व्हिजनरी नेता होता. एकाने असं विचारलं की मतदारसंघाचे ब्लॉक जे तयार करायचे आहेत त्यात घरांचे नंबर पूर्वेकडून देऊ का पश्चिमेकडून देऊ, उत्तरेकडून देऊ का दक्षिणेपासून देऊ. त्याला नेहरूंनी उत्तर देताना सांगितलं की आग्नेय ते नैऋत्य, वायव्य ते ईशान्य असे घरांचे नंबर द्या. राजेंद्र प्रसादांनी विचारलं असं का करायचं, त्यावर त्यांनी सांगितलं या देशातला उच्चवर्णीय पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण दिशांना राहतो आणि उरलेला सर्व बहुजन समाज हा इतर दिशांना विखुरलेला असतो, आणि पूर्वग्रहित दूषित अधिकाऱ्यांनी यांना मतदार यादीतून वगळू नये म्हणून घरांचे क्रमांकच अशा दिशेने द्या की ती सर्वसमावेशक बनेल. हा माझ्या देशाचा नेता होता, आणि आज सर्व धडपड चाललेली आहे लोकांना मतदार यादीतून वगळायचं कसं याच्यासाठीची. हे सगळं होत गेलं. हे झाल्यानंतर मतदार, कारण तो मोठा इतिहास आहे खूप, ते 500 पानाचं कमीत कमी पुस्तक होईल. पण मतदार यादी पूर्ण झाल्यानंतर रावांनी नेहरूंना पत्र लिहिलं आणि सांगितलं की 18,92,00,000 मतदार, 49.2% लोकसंख्येचा समावेश असलेली 388 यार्ड उंच अशी मतदार यादी तयार झाली आहे. आणि त्यांनी लिहिलं आय कॅनॉट बिलीव्ह दॅट दिस इज अ रियालिटी. त्यावर नेहरूंनी त्याला एका ओळीचं उत्तर लिहिलं, दिस इज अ रियालिटी बिकॉज समबडी इमॅजिन्ड इट. हे वास्तवात आलंय कारण याची कोणीतरी कल्पना केली होती. आज पुन्हा एकदा आपल्याला कल्पना करण्याची गरज आहे की या RSSचं, या मनुवाद्यांचं, या ब्राह्मण्यवाद्यांचं हे जे वर्चस्व वाढायला लागलेलं आहे हे संपवायचं कसं. एकदा कल्पना करून बघा, हजार मार्ग सापडतील, पण ती कल्पना करणं गरजेचं आहे. आणि ही कल्पना करणारं अशा पद्धतीचं व्हिजनरी नेतृत्व या देशाचं होतं, ज्यामुळे भारत हा जगातला पहिला देश बनला ज्याची मतदार यादी आणि ज्याचं संविधान हे जेंडर न्यूट्रल आणि रेस न्यूट्रल राहिलं. पहिल्या दिवसापासून या देशातल्या महिलांना आंदोलन करावं लागलं नाही, या देशातल्या आदिवासींना आंदोलन करायला लागलं नाही, या देशातल्या मायनॉरिटीजला आंदोलन करायला लागलं नाही. पहिल्या दिवसापासून त्याचं सरकार निवडण्याचा अधिकार त्याला मिळाला. आज तोच अधिकार अशा पद्धतीने इलेक्शन कमिशनशी संगनमत करून जर तुमच्या हातून ओढून घेतला जात असेल, मला स्वतःला असं वाटतं की मी अत्यंत ऋणी राहिलं पाहिजे आत्तापर्यंतच्या, म्हणजे आधीच्या सगळ्याच काँग्रेसच्या सरकारांचं. कारण मी शिकूच शकलो नसतो. माझे आजोबा पदवीधर नव्हते, माझे आजोबा ग्रॅज्युएट नव्हते, माझे आजोबा इन्कम टॅक्स पेअर नव्हते.
त्यांना मतदानाचा अधिकार मिळाला म्हणून माझ्या वडिलांना मिळाला, वडिलांना शिकता आलं. त्यांना त्यांचे प्रश्न, त्यांच्या समस्या, त्यांच्या आशा, आकांक्षा, अपेक्षा या प्रतिनिधीकडे मांडता आल्या, त्याच्यामार्फत सरकारकडे मांडता आल्या, त्या सोडवून घेता आल्या, म्हणून मी शिकू शकलो. अन्यथा हे होऊच शकलं नसतं. त्यामुळे मतदानाचा अधिकार याचं किती मोल आहे हे मला माहिती आहे. मी इयत्ता 4थी ते 12वी पर्यंत रस्त्यावर नाशिकला पेपर विकले. शांताबाई दाणी मला रोज शिकवायच्या, माझी शिकवणी होती त्यांच्याकडे, रोज मला त्या शिकवायच्या. त्यातून या देशाच्या संविधानातली स्वातंत्र्य, समता, बंधुता, समानता ही मूल्य शिकायला मिळाली त्याच वयामध्ये. आज शाळा बाह्य अशा संस्कार केंद्रांची गरज आहे जी शांताबाई दाणींसारखी लोक चालवत होते, दारासाहेब गायकवाडांच्या सहकारी. नाशिकची निवडणूक ही आम्ही आमच्या डोळ्यांनी वाचली ना. 52ला पहिली निवडणूक झाली. गोविंदराव देशपांडे स्वातंत्र्य सैनिक उमेदवार, त्यांच्या विरोधात दारासाहेब गायकवाड उमेदवार. दोघांनी एकत्र प्रचार केला, एकत्र एका मंचावरून प्रत्येक ठिकाणी सभा घेतल्या. निवडणूक झाल्यानंतर गोविंदराव देशपांडे निवडून आले. दोघांनी एकत्र विजयाची मिरवणूक काढली. लोकसभेचं अधिवेशन संपलं की दोघ जण एकत्र चौक सभा घेत फिरायचे की या अधिवेशनात काय झालं, काय व्हायला हवं होतं. 57ची निवडणूक झाली. पुन्हा दोघ जण उमेदवार. गोविंदराव देशपांडे पडले, दारासाहेब गायकवाड निवडून आले. पुन्हा दोघांनी एकत्र विजयाची मिरवणूक काढली. हे नाशिक होतं. 57 साली जनरल जागेवरती, जनरल सीटवर दारासाहेब गायकवाड निवडून आले होते. आज ते नाशिक फक्त 10व 12व्याचं गाव झालेलं आहे. फक्त 10व 12व्याचं गाव.